हुतात्मा राजगुरूंचं बलिदान व्यर्थ गेले की काय असं म्हणायची वेळ आता आलेली आहे। त्याचं कारणच तसं आहे। ज्या हुतात्मा राजगुरूंची जन्मभूमी राजगुरुनगर आहे, पूर्वीचं खेड नाव होतं, त्या राजगुरुनगरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चक्क लिलाव होतो। कोटी 2 कोटीची बोली लागते। पुरुषांच्यासाठी कोटी 2 कोटीची, महिलांसाठी काहीतरी 22 लाखाची बोली। अशा प्रकारच्या बातम्या आता झळकलेल्या आहेत। लाज वाटायला पाहिजे, खरंच लाज वाटायला पाहिजे। असे जे गणंग असतील ना, यांना खरं तर जोडेने हाणलं पाहिजे। मी आता फार परखड बोलतो यासाठी, हा त्या पदाचा लिलाव नाही, हा लोकशाहीचा लिलाव करतायत। आणि अशा प्रकारे लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये, मग देशाची संसद असू दे, विधानसभा असू दे, अगदी ग्रामपंचायत असू दे किंवा राजगुरुनगरची नगरपालिका असू दे, हे लोकशाहीची पवित्र मंदिर आहे। अशा मंदिरामध्ये जर लिलाव करून ही मंडळी जर बसणार असतील तर पुढच्या काळामध्ये तुमचं आमचं भवितव्य त्याची चिंता करण्याची गरज आहे। नमस्कार, मी अविनाश चिलेकर, PCB टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। ही राजगुरुनगरची जी बातमी आली आहे, अनेक वर्तमानपत्रामध्ये, मीडियामध्ये त्या बातम्या झळकलेल्या आहेत की नगरपालिकेच्या पदासाठी चक्क लिलाव होतो तिथे। राजगुरुनगरच्या त्या पदासाठी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 1,03,00,000चा लिलाव झाला पुरुषाच्या जागेसाठी, आणि दुसऱ्या महिलांच्या जागेसाठीचा लिलाव तो 22 लाखाचा आहे। म्हणजे थोडक्यामध्ये दुसरा कोणी उमेदवारी अर्ज दाखलच करू नये यासाठी। अशा प्रकारचे जर लोकशाहीमध्ये लिलाव होऊन जर पद भरणार असतील, अशा प्रकारे लोकप्रतिनिधी लिलाव घेऊन जर सरपंच, उपसरपंच, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष होणार असतील तर लोकशाहीचं दिवाळं वाजण्याचा आहे। राजगुरुनगरचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे। तळपायच्या मस्तरात गेल्याशिवाय राहत नाही, त्याचं कारणच ते आहे। राजगुरुनगर पूर्वीचं नाव खेड होतं, खेड तालुक्याचं खेड। त्या खेडमध्ये तालुक्याचं, खेड गावाचं नामकरण राजगुरुनगर केलं। कशासाठी? तर हुतात्मा राजगुरूंची जी जन्मभूमी आहे, हुतात्मा राजगुरू काय, भगतसिंग काय, सुखदेव काय, किंवा हजारो क्रांतिकारकांनी त्यांचं बलिदान दिलं, ते कशासाठी? ती इंग्रजांच्या गुलामीतून देशाला मुक्त करण्यासाठी, देशाला स्वतंत्र करण्यासाठी। देश स्वतंत्र झाला, लोकशाही स्थापन झाली, 75 वर्ष झाली, आणि आता आपण कुठे येऊन ठेपलो की लोकशाहीमध्ये या पदांचा लिलाव करण्यापर्यंत। किती लज्जास्पद गोष्ट आहे। म्हणजे किमान राजगुरुनगरमध्ये हे झालेलं पाहिलं ना, त्याच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, तिथे हा सर्वात चर्चेचा विषय आहे की महापालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, नगरपालिका असू द्या, नगरपंचायत असू द्या, तालुका पंचायत समिती असू द्या, या ठिकाणी अशा पद्धतीने जर लिलाव करून लोकप्रतिनिधी निवडून येणार असतील, नगराध्यक्ष पदासाठी जर 1,02 कोटीची बोली लागणार असेल तर ती लोकशाही पाहिजेच कशाला? आपण नेमकं चाललोय कुठे, त्याचा हा राजगुरुनगर हा उत्तम नमुना आहे। यापूर्वी ग्रामीण भागामध्ये असे काही किस्से घडलेले होते। म्हणजे मी सहज या निमित्ताने मागे जाऊन थोडा आढावा घेतला त्याचा, तर यापूर्वी नाशिकमध्ये उमराणे या गावामध्ये अशाच प्रकारची ग्रामस्थांनी बोली लावली होती। त्यावेळेस विश्वास देवरे यांनी सरपंच पदासाठी 2,05,00,000 रुपयांची सुरुवात केली होती, बोली लावली, आणि त्याची बेस्ट प्राइस होती 1,11,00,000 म्हणजे अक्षरशः बाजारामध्ये लिलाव लावतो तशा पद्धतीने। आणि तो लिलाव त्यांनी घेतला आणि ते सगळे पैसे ग्रामस्थांनी मंदिरासाठी दिले। तसाच दुसरा प्रकार नंदुरबारमध्ये झाला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खोंडामाळी या गावामध्ये प्रदीप पाटील यांनी सरपंच पदाचा लिलाव केला, 42 लाखाला सरपंच पद घेतलं। त्या खांडोमाळीच्या ग्रामस्थांनी सुद्धा, खोंडामाळी त्या ग्रामस्थांनी सुद्धा ते पैसे मंदिरासाठी दान केले। तसाच तिसरा एक प्रकार आहे, तो औरंगाबाद पूर्वीचं, आताचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सेलूद गावातला आहे। 5 नोव्हेंबर 2023चा। पूर्वीचे जे प्रकार होते ते 2020चे होते। तिथे सुद्धा सरपंच पदाचा लिलाव झाला, 14,50,000 सरपंच पदाचा लिलाव फायनल केला। उपसरपंच पदाचा लिलाव 4 लाखाला केला, आणि बाकी सर्व ग्रामस्थांचा, मग सर्व जे ग्रामसेवक आहेत त्यांचा सगळ्यांचा मिळून 28,56,000 रुपयाचा लिलाव झाला। अशा प्रकारे अख्ख्या ग्रामपंचायतीचा
जे सरपंच उपसरपंच नगरसेवक असतील ग्रामसेवक असतील तिथले, त्यांचे लिलाव जे झाले ते 58,56,000 आणि तो पैसा गावच्या विकासासाठी विकाय. आदिवासी भागात नंदुरबार काय किंवा नाशिकमधील उमराणी काय हे आदिवासी भागातलं समजू शकतो. औरंगाबाद आणि आता छत्रपती संभाजीनगर मधलं सेलूद हे सुद्धा ग्रामीण भागातलं समजू शकतो. पण राजगुरुनगरमध्ये जे राजगुरुनगर विद्वानांचं गाव समजलं जातं, राजगुरुनगर ही काय म्हणजे बाजारपेठ, जरी बाजारपेठेचं गाव असलं तरी तिथले एक एक नावं अशी मोठी मोठी नावं आहेत ती राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये गाजलेली आहे. बाळासाहेब आपटे खासदार भाजपचे राजगुरुनगरचे होते. पूर्वी तिथे साहेबराव सातकर सहकार महर्षी राज्यामध्ये फार मोठं नाव होतं. तिथले नारायणराव पवार आमदार सलग 3-4 टर्म आमदार होते. म्हणजे पूर्वीची जी सगळी तिथले दादासाहेब पाठक पूर्वीचे तिथले म्हणजे संपूर्ण राजगुरुनगर ज्यांच्या पायाशी नतमस्त व्हायचं स्वतंत्र सैनिकांचं हे गाव होतं राजगुरुनगर. पण ह्या राजगुरुनगरमध्ये आता नगरसेवक पदासाठी पदाचा लिलाव होतो. खरं तर तमाम राजगुरुनगर वासियांनी या विषयावरती रस्त्यावरती यायला पाहिजे. अशा प्रकारे जर लोकशाहीमध्ये पदाचा लिलाव करून ते पैसे गावच्या विकासासाठी वापरायचे असं जर काही त्याच्यामध्ये ठरत असेल ना तर हे अत्यंत घातक आहे. उद्या एखादा मोठा बिल्डर उठेल, एखादा मोठा मटक्यावाला उठेल, एखादा मोठा गुन्हेगार उठेल आणि तो सांगेल की सरपंच पदाचा किंवा ग्रामसेवक पदाचा किंवा नगराध्यक्ष पदाचा लिलाव करा, मी तिथे बोली लावतो, मी ते घेतो. उद्या त्याने जर घेतलं, संपूर्ण गाव ताब्यात घेतलं ना अशा प्रकारे जर तुम्ही लोकशाहीचा पोरखेळ केला तर पुढे काय होणार आहे हो, हे फार भयंकर आहे. म्हणजे लोणावळ्याच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची मुलाखत होती. त्याच्यासाठी उमेदवाराला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला विचारलं की तुझ्याकडे 2 कोटी रुपये आहेत का खर्च करायला, तर उमेदवारी देतो. हे नगरपालिका स्तरावरती आता सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुका चालू आहेत त्या स्तरावरती चाललेलं आहे. म्हणजे एकेका नगराध्यक्ष पदासाठी 2-2, 3-3 कोटी रुपये फक्त पक्षनिधी द्यावा लागत असेल. अशा प्रकारे जर लिलाव होत असतील तर त्या नगरपालिकांमधून तुम्हाला स्वच्छ कारभार कसा मिळणार हो? भ्रष्टाचाराची गंगाच तिथे असणार आहे, भ्रष्टाचाराची डबकीच तिथे सापडणार आहे. हे जर नगरपालिकांना तर महापालिकाला काय होत असेल? महापालिकांमध्ये तिथे महापौर होण्यासाठी किंवा नगरसेवक होण्यासाठी नगरसेवकाला 2.5-3 कोटी रुपये खर्च करावा लागतो. मुंबईमध्ये 200च्या पुढे नगरसेवक आहेत, पुण्यामध्ये 160च्या पुढे आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये 128 आहेत, नाशिक नागपूर अशा 29 महापालिका आहेत. जिल्हा परिषद आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं असेल तर कमीत कमी 2-2.5-3 कोटी रुपये खर्च करावा लागतो. म्हणजे आपल्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता सुरू आहेत रणधुमाळी, त्याच्यामध्ये अशा प्रकारे जर अर्थकारण फक्त जर त्यातलं विचारात घेतलं तर आपल्या लोकशाहीचा बाजार झालाय, अक्षरशः बाजार झालेला आहे. आणि या पदांसाठी ही खरं तर लोकसेवेची ही सगळी पदं आहेत, लोकांची सेवा करण्यासाठी आहेत. ज्यांना निरपेक्षपणे इथे सेवा करता येईल जनतेची त्यांनी त्याच्यामध्ये यायला पाहिजे. परंतु हे सगळे बाजार मंडळी जे लिलाव करतात, जे लोकशाहीचा लिलाव करतात, अशा मंडळींना खरं तर ह्या निवडणूक प्रक्रियेमधून हाकललं पाहिजे. परंतु मतदार सुद्धा आता विकाऊ झालेला आहे, 1500 रुपयाला मत विकतो. म्हणजे हे सगळं जर अर्थकारण लोकशाहीमधलं ह्या निवडणुकीमधलं पाहिलं तर ही अराजकाच्या दिशेने चाललेली वाटचाल सुरू आहे, 100% वाटचाल सुरू आहे. नेपाळमध्ये घडलं त्याच्यापेक्षाही भयंकर आपल्याकडे घडू शकतं. राजगुरुनगर हे वानगी दाखल फक्त एक उदाहरण आहे, हे हिमनगाचं टोक आहे. आतमध्ये बरंच काही खतखत आहे, प्रचंड खतखत आहे. ओव्हरऑल संपूर्ण राजकारणामधल्या आणि निवडणूक प्रक्रियेमधल्या अर्थकारण जर पाहिलं तर ते भयंकर आहे. म्हणजे 2-2 कोटी रुपयाचा लिलाव घेत असतील तर ही लोक तिथे 2 कोटी गुंतून तिथे 4 कोटी वसूल करणार नाही कशावरून? जनसेवेसाठी अशा प्रकारे 2-4 कोटी रुपये खर्च करणारे जे महाभाग आहेत ना ते तिथून 5-10 कोटी 100% काढतात. जो नगरसेवक सायकलवर जात असतो तो नगरसेवक 5 वर्षाच्या काळामध्ये त्याची स्कोडा गाडी येते, त्याचे गाडी बंगले शेतजमीन होते, फार्म हाऊस होतं, हे सगळं वैभव येतं. म्हणजे एक प्रकारे लोकशाहीमधला भ्रष्टाचार
कशा प्रकारे चालतो, म्हणजे राजकारणामध्ये पैशातून राजकारण, राजकारणातून पैसा, म्हणजे तुम्ही हे 2 कोटी रुपये गुंतवले तर तुम्हाला 20 कोटी रुपये मिळतात. म्हणजे तुम्ही गुंतवणूक करा, त्यातून पैसे कमवा. राजकारणाचा कसा धंदा करून ठेवला या लोकांनी, त्याचा हा नमुना आहे. राजगुरुनगरच्या निमित्ताने जन हो, खरं तर ह्याच्यामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करायला पाहिजे. कलेक्टर साहेबांनी, डिव्हिजनल कमिशनरनी, मुख्यमंत्र्यांनी या विषयाची दखल घेतली पाहिजे. आणि असं जर काही असेल ना तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द केली पाहिजे. तिथले असे जे महाभाग असतील लिलाव करणारे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत असे लिलाव होत राहतील. हे फक्त उघडकीस आलेलं एक प्रकरण, अशी शेकडो प्रकरणं असतील. जोपर्यंत जनता या विचारावरती विचारायला शिकत नाही तोपर्यंत काही खरं नाही. अन्यथा लोकशाहीचा हा बाजार थांबणार नाही. लोकशाहीची वाटचाल ही हुकुमशाहीच्या दिशेने ऑलरेडी सुरू आहे, त्याच्यामध्ये ही भर पडणार आहे. म्हणून राजगुरुनगरचा लिलावाचा विषय हा चिंता करण्यासारखा विषय आहे, चिंताजनक परिस्थिती आहे. जनहो, तुम्ही याच्यावरती बोललं पाहिजे. धन्यवाद.